एके दिवशी गुरु त्यांच्या शिष्यांना जीवनाबद्दल काही कथा सांगत असताना सर्व शिष्य खूप मग्न होऊन त्या गुरूंना ऐकत होते, परंतु त्यातीलच एक विद्यार्थी मात्र त्याच्याच विचारांमध्ये मग्न होता. हे पाहताच गुरुजी त्या विद्यार्थ्याला विचारतात, अरे बाळा, तू कोणता विचार करत आहेस की मी काय सांगत आहे याच्याकडे तुझे काहीच लक्ष नाही. हे ऐकताच तो विद्यार्थी दचकतच म्हणतो, गुरुजी क्षमा असावी, पण गुरुजी मला खूप दिवसापासून एक प्रश्न सतावत आहे. हे ऐकताच गुरुजी स्मित हास्य करत त्या विद्यार्थ्याला विचारतात, अरे बाळा, कोणता प्रश्न? गुरुजी, पृथ्वीवरील सर्व लोकांना एक समानच वेळ देवाने दिलेला आहे, तरी पण का बरे काही लोक त्यांच्या जीवनात खूप काही मिळवतात आणि काही लोकांना खूप थोडेच मिळते. यावर गुरु स्मित हास्य करत बोलतात, अरे बाळा, खूपच छान प्रश्न विचारलास. त्यावर गुरु सर्व शिष्यांना सांगू लागतात, जर तुम्हाला ईश्वराने दिलेल्या 24 तासांचा भरपूर वापर करायचा असेल तर तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये पुढील गोष्टींचा समावेश केला पाहिजे. त्यातीलच पहिली गोष्ट आहे तुमच्या कामांची यादी. म्हणजेच बाळांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवसाच्या कामांची यादी बनवणं गरजेचे असते. या यादीमध्ये तुम्ही ध्येय आणि उद्दिष्ट लिहू शकतात. त्याबरोबरच रोजच्या कामांची ही एक यादी तयार करा. या यादीमध्ये तुम्ही 5 ते 7 कामांचा समावेश करू शकतात. जी कामे सगळ्यात जास्त महत्वाची असतील त्यासाठी सगळ्यात आधी सुरुवात करा. परंतु बाळांनो, या सर्व कामांमध्ये तुम्ही तुमच्या कामांना प्राथमिकता देणे खूप महत्वाचे आहे. म्हणजेच या यादीमध्ये 70% कामं ही अप्राथमिकतेवाली असली पाहिजेत आणि 20% कामं ही प्राथमिकतेवाली असली पाहिजेत आणि सर्वात कमी म्हणजेच 10% कामं ही प्राथमिकतेवाली असली पाहिजेत. या यादीकडे काम पूर्ण होईपर्यंत लक्ष दिले पाहिजे. ती कामे लिहून काढणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही या कामांची यादी लिहून नाही काढली तर तुम्ही त्यांना विसरूही शकतात. म्हणून सर्वात प्रथम तुम्ही कामांची यादी तयार करण्यासाठी एक वेगळा कागद किंवा डायरी करू शकतात. बाळांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जी कामे केली जाणार आहेत त्यांची यादी तयार करण्याबरोबरच न केल्या जाणाऱ्या कामांची ही यादी तयार केली पाहिजे. या यादीमध्ये अशी कामे असतील की जी तुम्ही थांबवू इच्छिता, जसे की मनोरंजनाचा अभाव असणारी सामाजिक कामे, दुपारचे जेवण, फोनवरून लांबलचक बातचीत, नको असलेले पाहुणे, बाजारात जाणे इत्यादी. ही कामे अशी आहेत जी केल्याने तुम्हाला समाधान तर मिळतच नाही. लक्षात ठेवा, फक्त तुम्हीच अशा नको असलेल्या कामांना नाही म्हणू शकता. दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी तुम्हाला आपली शक्ती घालवणे किंवा आपला मूड खराब करण्याची काही गरज नाही. ही निवड केवळ तुमची असली पाहिजे. बाळांनो, तिसरी गोष्ट म्हणजे पुरेशा प्रमाणात झोप घ्या. ही तुम्हाला ताजीतवानी ठेवते. पुरेशा झोपेविना शरीर थकल्यासारखे वाटू लागते. पुष्कळशा लोकांना आपल्या कार्यचक्राच्या आधारावर 6 ते 8 तासांच्या झोपेची आवश्यकता असते. काही लोकांना थोड्या जास्त झोपेमुळे ताजेपणा मिळतो. तुम्हाला हे माहिती करून घ्यायचे आहे की किती तास झोपल्यावर तुम्हाला तुमचा मेंदू शक्तिवान आणि ताजा वाटतो. मग दररोज तेवढी झोप घेण्याचा प्रयत्न करा. रात्रीच्या झोपे व्यतिरिक्त दिवसाडुलकी घेणे हे सुद्धा तुम्ही करू शकता. असे केल्याने तुम्हाला एक छोटीशी डुलकी किंवा लांब खुर्चीवर पाय पसरल्यामुळे खूप आराम मिळतो. ही सुख निद्रा घेण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यामुळे तुम्ही रात्री खूप उशिरापर्यंत काम करू शकतात. आणि बाळांनो, दुपारी भरभक्कम जेवण करण्याऐवजी काहीतरी हलके खाल्ले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला झोप लागणार नाही. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की जेवण करण्याची वेळ नाही तेव्हा तुम्ही काहीतरी हलके खाऊ शकतात. ताजेतवाने राहण्यासाठी नियमितपणे ठराविक वेळेला रात्री झोपा आणि ठराविक वेळेला उठा आणि याबरोबरच शतपावलाची ही वेळ ठरवा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराचे एक रुटीन बनवू शकतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की योग्य वेळी झोपेतून जाग येणार नाही तर घड्याळात किंवा फोनचा गजर लावा. तुमच्या आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी झोपण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमच्या शरीरावर आळसाची छटा दिसू लागते. नंतर गुरुजी पुढे बोलू लागतात, अनेक प्रयत्न करूनही आपण खूपदा थकवा किंवा संतपणा यांचा अनुभव घेतो. तुम्ही ही काम करत असताना याचा अनुभव केलाच असेल. हा प्रश्न सोडवण्यासाठी कामाच्या वेळा थोडा वेळ आराम करण्याचा नियम करा. पुन्हा खास सहकारी किंवा पाहुण्याबरोबर चहा, कॉफी किंवा सँडविच घ्या. खाण्यातूनच आपल्याला शक्ती मिळते. आपण आपली शक्ती कायम राखली तरच आपण पूर्ण दिवस उत्तम रीतीने काम करू शकतो.
शक्ती भरपूर असेल तर तुम्ही कुठल्याही अडचणींचा उपाय काही मिनिटात शोधून काढाल. असे म्हणतात की हंग्री मॅन अँग्री मॅन असतो, म्हणजे भुकेला व्यक्तीला जास्त राग येतो. मी हे पाहिले आहे की जर आपण एखाद्या व्यक्तीला दुपारच्या जेवणाच्या सुट्टी आधी भेटायला गेलोत आणि त्याला भूक लागलेली असेल तर त्याच्या स्वभावात एक प्रकारच्या वृक्षपणाची झलक दिसून येते. कोणाकडूनही कुठलेही काम करून घ्यायचे असेल तर त्याला अशा वेळी भेटा जेव्हा त्याला भूक लागलेली नसेल आणि तो एकदम ताजातवाना असेल. जेव्हा काम करताना भूक सतावेल किंवा शक्ती कमी होईल तेव्हा कुठले तरी पोषक फळ किंवा नाश्ता घ्या, म्हणजे तुमच्या शक्तीचा कमी झालेला स्तर पूर्णपणे वाढेल. तुम्ही या वेळेमध्ये शतपावलंही करू शकता, पाणी पिऊ शकता किंवा एक ग्लास रस पिऊ शकता. म्हणजेच बाळांनो, सतत काम करत असताना तुम्ही मधून 10-10 मिनिटांची सुट्टी घेऊ शकता आणि तुमचे पाय हात पसरून शरीराला आराम देऊ शकता. नंतर गुरु पुढे बोलू लागतात. असे करत असताना आपण खूप वेळा नियम मोडतो, पण कुठल्याही परिस्थितीत तो पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर कोणी शतपावलीच्या वेळेला तुम्हाला कोणी भेटायला आलं असेल तेव्हा तुम्ही फेरफटका मारण्यासाठी त्यांना घेऊनही जाऊ शकतात. चालता चालता बोलू शकतात. बरेच लोक तुमचा हेतू समजून घेतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचे संपूर्ण काम करू शकतात. नंतर गुरुजी पुढे बोलू लागतात. ही सर्व कामे तर महत्वाची आहेतच, पण त्याबरोबरच आपण थोडा वेळ स्वतःसाठीही काढला पाहिजे. दिवसभर महत्वपूर्ण कामे करताना मध्येच थोडा वेळ स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे, म्हणजे तुम्ही या वेळेमध्ये फोन करू शकाल, काही वाचू शकाल किंवा काहीही न करता आरामात बसू शकाल. ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्यांना भेटण्यासाठी वेळ ठरवता त्याप्रमाणे स्वतःलाही भेटण्यासाठी वेळ ठरवा. यामध्ये तुम्ही रोज सकाळी थोडा वेळ योगा किंवा ध्यान करू शकतात. नंतर गुरु पुढे बोलू लागतात. जीवनामध्ये संकटे आणि अडथळे येणे हे कटू सत्य आहे. जोपर्यंत आपण राहू तोपर्यंत संकटे आणि अडथळे आपल्या बरोबर राहणारच आहेत. जसे की आपल्या नातेवाईकांबरोबरच्या लांबलचक गप्पा, वरिष्ठांनी अचानक आयोजित केलेली बैठक किंवा घरामध्ये काम करत असताना कुटुंबियांबरोबर केलेल्या बातचीतमुळे येणारा अडथळा. अशा वेळी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड होऊन जाते. म्हणूनच बाळांनो, यासाठी लागणारा वेळ कमी करणे एवढेच आपण करू शकतो. हे सर्व सांगितल्यानंतर सर्व शिष्य त्या गुरूंना प्रणाम करतात आणि तिथून निघून जातात. मित्रांनो, या गोष्टीमधून आपण हे शिकायला हवे की काही कामे जसे की फोन इत्यादीसाठी वेळ ठरवून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही एखाद्या खास कामामध्ये गुंतलेला असाल तर फोन व्हॉइसमेलवर जाऊ द्या. असे केल्याने तुम्ही रिकाम्या वेळेत ते सर्व काही ऐकू शकतात. आणि मित्रांनो, असे केल्यामुळे दुसरे लोकही आपल्या वेळ आणि सोयीनुसारच फोन करतात. म्हणजेच मित्रांनो, कामाची गुणवत्ता तेव्हा चांगली असू शकते जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकाग्र झालेला असाल. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या वेळेचा उत्तम आणि योग्य प्रकारे उपयोग करू शकतात आणि व्यवस्थित असल्यामुळेच तुम्ही अर्धी लढाई तर इथे जिंकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात. नमस्कार.